नमस्कार मंडळी. जर तुम्ही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करत असाल आणि तुम्ही तिकीट बुकिंग करायला गेलात तर तुमच्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल, ते म्हणजे एअर इंडियाच्या तिकीट दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कपात झालेली आहे, घट झालेली आहे. अहमदाबादचा 12 जूनला जो अपघात झाला त्यानंतर प्रकर्षाने एअर इंडियाचे तिकीट दर घसरलेले आहेत. एअर इंडियाच्या तिकीट दरामध्ये साधारणपणे 15 ते 20% घट झालेली आहे. ज्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तिकीटं बुक केली होती, म्हणजे जे एअर इंडियाने प्रवास करणार होते पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यात, त्यांनी सुद्धा ती बुकिंग्स रद्द केलेली आहेत, फक्त भीतीनं. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तिकीट दर जे आहेत एअर इंडिया विमानाचे ते घटलेले आहेत. देशांतर्गत विमानाचे दर हे साधारणपणे 5 ते 10% घटलेले आहेत, कमी झालेले आहेत. तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे दर हे साधारणपणे 15 ते 20% कमी झालेले आहेत. एअर इंडियाचा विमान अपघात झाला 12 जूनला. हे बोईंग विमान होतं आणि 242 लोकांना घेऊन ते उडालं होतं, पण त्यातला एकच व्यक्ती वाचला आणि बाकी सगळ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे घाबरून जाऊन अनेक जण एअर इंडियाने प्रवास नको रे बाबा असं म्हणतायत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात याचा फटका एअर इंडियाच्या विमान उड्डाणांच्या दरांना बसलेला आहे. विमान दर हे साधारणपणे 15 ते 20% घटले आहेत. हे दोन्ही भागांवर बघायला मिळतं. देशांतर्गत फ्लाईट जर तुम्ही चेक केलेत, कुठल्याही तिकीट साईटवर तुम्ही जाऊन जर एअर इंडियाची तिकीट चेक केलीत तर ती खूप कमी झालेली आहेत. म्हणजे तुम्हाला मुंबई दिल्ली प्रवास करायचा असेल, मुंबई बँगलोर प्रवास करायचा असेल तरी सुद्धा तिकीट दर तुम्हाला इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप कमी दिसतील आणि इतर फ्लाईट्सच्या तुलनेमध्ये सुद्धा खूप कमी दर दिसतील. हेच जर तुम्हाला कुठेही सिंगापूर, बाली किंवा कुठल्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणी प्रवास करायचा असेल तर त्याचेही दर खूप मोठ्या प्रमाणात घटलेले आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स ऑपरेटर्सनी हे अनुमान समोर आणलेलं आहे. त्यांच्या निदर्शनास आधी हे आलं आणि त्यांनी हे स्पष्ट केलंय की स्वतः एअर इंडियाने सुद्धा आपल्या तिकीट दरामध्ये कपात केलेली आहे. असे काही अनुभव येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला तिकीट दर म्हणजे तिकीट खरेदी करताना आलेले असतील. आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत तिकीट तुम्ही खरेदी करायला गेलायत आणि तुम्हाला एअर इंडियाचे दर इतर फ्लाईट्सच्या तुलनेमध्ये कमी जाणवले असतील, असे काही अनुभव असतील आमच्याशी नक्की शेअर करा.